टेलिग्रामचा जो ग्रुप आहे आपला तो जॉईन करा, FYBA पॉलिटिकल सायन्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला विषयासंबंधी सर्व सूचना एकाच ठिकाणी आपण देतो. तर तुमची परीक्षा जी आहे ती ऑनलाईन होणार आहे. म्हणजे नेहमीसारखी तुमची परीक्षा असणार नाही की वर्गामध्ये सुपरवायझर येत आहेत, तुम्ही 3 तास बसून पेपर लिहिताय, तसं असणार नाही. ही परीक्षा केव्हा तरी डिसेंबरमध्ये साधारणपणे होईल. आता दिवाळीच्या आधी म्हणजे 12 तारखेपासून 18 तारखेपर्यंत दिवाळीची सुट्टी आहे तुम्हाला. तर 12 तारखेच्या आधी कदाचित विद्यापीठ काही टाइम टेबल डिक्लेअर करेल. म्हणजे ते जनरल तारखा डिक्लेअर करतात की या तारखांना तुम्ही परीक्षा घ्या, या तारखांच्या मध्ये. तर आत्ता जी परीक्षा आता होणार आहे ती ATKT परीक्षा असणार आहे. तर तिथे तुम्ही अटेम्प्ट करायचा नाहीये. नोव्हेंबरमध्ये जी काही परीक्षा होईल ती मागची जी शिल्लक उरलेली मार्च मधली परीक्षा होती. म्हणजे मार्च मध्ये ATKT परीक्षा जाहीर झाल्या होत्या, मुलांनी फी पण भरली होती, पण लॉकडाऊन झाल्यामुळे त्या परीक्षा रद्द झाल्या, म्हणजे थांबवाव्या लागल्या. तर त्या उरलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या आता 30 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण होणार आहेत. तर तिथे फर्स्ट सेमिस्टरच्या परीक्षेचं टाइम टेबल तुम्हाला दिसेल, त्यामुळे तुम्ही ते अटेम्प्ट करू नका, ती परीक्षा तुमच्यासाठी नाहीये. डिसेंबर मधली जी परीक्षा असेल ती कॉलेज तुम्हाला सांगेल, ग्रुपवर आपण टाइम टेबलही टाकू, नोटीसही टाकू, तर त्याप्रमाणे ती तुम्हाला द्यायची आहे. तर आता त्या परीक्षेच्या तयारीला लागा. मी उद्या तुम्हाला एक सॅम्पल पेपर देणार आहे. मला वाटतं साधारणपणे 39 मेंबर्स मला FYBA ग्रुपमध्ये दिसत आहेत. आपले सगळ्यांचे सगळे विषय कंपल्सरी आहेत, त्यामुळे 39 मुलं सगळ्या ठिकाणी दिसली पाहिजेतच. पॉलिटिकल सायन्सचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये काहीतरी 30 मुलं आहेत. तर सगळ्यांनी परीक्षेचा तो जो फॉर्म आहे, ट्रायल फॉर्म, तो म्हणजे ट्रायल परीक्षा जी आपण घेणार उद्या ती द्यायची आहे. त्याच्यात किती मार्क पडले त्याचा तुमच्या रिझल्टशी काही संबंध नाहीये. तर आपण सवय व्हावी म्हणून ती परीक्षा घेतोय. तर परीक्षेचा हा मुद्दा सगळ्या लक्षात घ्या, कारण 30 किंवा 40 पैकी आता मला इथे 4 जणच दिसत आहेत. तर बाकीच्यांना हा निरोप मिळेल असं पहा, मी ग्रुपवर पण सतत टाकत राहीन. आता हॅलो, अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. आता हा जो फोटो दिसतोय तो कोणाचा आहे हे सांगता येईल? नाही सर, काय आयडिया नाही. हे चित्र कशाचं आहे? हे पहिला जे फोटो आहे हा, हे भारताचे सरन्यायाधीश माननीय शरद बोबडे हे भारताचे सरन्यायाधीश आहेत, म्हणजे मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे. भारताचं सर्वोच्च न्यायालय त्याचे हे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश असं म्हणतो आपण, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजे जसं कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती प्रमुख असतात, किंवा कायदे मंडळामध्ये लोकसभेमध्ये अध्यक्ष आणि राज्यसभेमध्ये सभापती, तसं न्याय मंडळामध्ये सरन्यायाधीश हे प्रमुख असतात. आता हा दुसरा जो फोटो आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा लांबून घेतलेला असा फोटो आहे. दिल्लीमधलं सुप्रीम कोर्ट, भारताचं सर्वोच्च न्यायालय, त्याचा हा फोटो आहे. तर आपल्याला न्याय व्यवस्था कशी असते, त्याची रचना काय, भारतामध्ये ती कशी चालते, ते थोडक्यात बघायचं आहे. न्याय मंडळ असं त्याला म्हणतो आपण. शासनाचे 3 भाग
कोणत्याही शासनाचे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. कायदे मंडळ कायदे करण्याचं काम करतं, कायदे तयार करण्याचं. तर त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती असे 3 घटक येतात. लोकसभेमध्ये आपण प्रतिनिधी निवडून देतो आणि ते आपल्या वतीने कायदे करतात. कार्यकारी मंडळामध्ये कायदे मंडळातूनच काही सदस्य निवडले जातात. आता याचा अर्थ काय? बहुसंख्या ज्या पक्षाला आहे त्या पक्षाचे खासदार पंतप्रधान निवडतात आणि मग राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. राष्ट्रपतींना ते पत्र देतात की हे आमचे नेते आहेत आणि यांना पंतप्रधान तुम्ही नियुक्त करू शकता. तर हे कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, अटर्नी जनरल, हे सगळं कार्यकारी मंडळामध्ये येतात. ते अंमलबजावणीचं काम करतात. आणि आता पाहणार आहोत ते न्यायमंडळ, ज्युडिशियरी. आता 26 जानेवारी 1950 या दिवशी आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. 26 जानेवारी 1950 म्हणजे ज्या दिवशी भारताची घटना लागू झाली त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. आता मगाशी जी बिल्डिंग दाखवली ती नंतर बांधलेली आहे. सुरुवातीला पार्लमेंट हाऊसमध्येच सर्वोच्च न्यायालय भरायचं. घटनेमध्ये सुरुवातीला असं म्हटलेलं आहे, अजूनही ते वाक्य तसंच आहे, फक्त त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे. तर घटना दुरुस्ती ही प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे. तर सुरुवातीला सरन्यायाधीश आणि 7 न्यायाधीशांची तरतूद होती, म्हणजे 7च न्यायाधीश टोटल. पण आता आणि खाली असं म्हणून ठेवलेलं होतं की संसद हा आकडा वाढवू शकतो. तर आत्ता आहे ते 30 न्यायाधीश आहेत आणि मॅक्झिमम 33 पर्यंत आता परवानगी देऊन ठेवलेली आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची साईट आहे main.sci.gov.in. ही साईट बघा तुम्ही, अतिशय इन्फॉर्मेटिव्ह साईट आहे. इथे तुम्हाला दिसतं गेट युअर ॲप. हे तुम्ही कोर्टाचं ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता. कोर्ट केसेस वगैरेचा तुमचा या वयामध्ये फारसा काही कधी संबंध येत असेल असं मला वाटत नाही, पण कोर्टाचं कामकाज कसं चालतं, कोर्टाचा इतिहास काय, हे सगळं बघण्यासाठी हे ॲप जरूर डाउनलोड करा. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि आपलं कोर्ट आता ई कोर्ट्स म्हणून पण चालतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आता न्यायाधीश कॅमेरावरती येऊन केसेस चालवतात. म्हणजे एखादा आरोपी तुरुंगामध्ये आहे तर त्याच्याबद्दल त्याची साक्ष घ्यायची आहे, तर ते इन कॅमेरा म्हणजे कॅमेरामध्येच चालतं, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे चालतं. किंवा आता आपण जसं लेक्चर घेतोय तसं कोर्ट सुद्धा ऑनलाईन चालतात हल्ली. तर हल्ली ई फायलिंग, इथे एक तुम्हाला लिंक दिसते आहे, ई फायलिंग. तसंच इथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ऑनरेबल मिस्टर जस्टिस शरद अरविंद बोबडे आणि त्यांच्या बरोबरीने असलेले जजेस, इथे त्यांनी आकडा दिलाय त्याच्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच नाहीये. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळे सर्वोच्च न्यायालयामधले आजचे आपले आत्ताचे न्यायाधीश आहेत. तर तुम्ही बघू शकता की 30 न्यायाधीश टोटल, म्हणजे सरन्यायाधीशांसहित 30 आहेत. आणखीन तिघांची गरज लागली तर नियुक्ती होऊ शकते. म्हणजे ही साधारणपणे या प्रकारची तरतूद घटनेमध्ये आहे. तर सध्याचे सरन्यायाधीश हे आपले 47वे सरन्यायाधीश आहेत. तर ते पण तुम्हाला कोर्टाच्या साईटवर माहिती त्याची मिळेल की कोण कोण किती किती काळासाठी होतं. फॉर्मर चीफ जस्टिस अँड जजेस. तर अगदी थेट 1951, मगाशी मी म्हटलं की 26 जानेवारी 1950, 26/1/1950 इथपासून नियुक्तीला सुरुवात झाली. तर तेव्हापासून कोण कोण जजेस होते ते इथे तुम्हाला ओळीने पाहायला मिळेल.
सरन्यायाधीश आणि बाकीचे जजेस असं दोन्हींची यादी इथे आहे. तर ही यादी एकदा नंतर तुमच्या सवडीने तुम्ही पहा. आता आत्ताचे जे सरन्यायाधीश आहे त्यांचं नाव अलीकडे थोडस काही वादग्रस्त गोष्टींमुळे गाजलेलं होतं. ते गोव्यामध्ये त्यांच्या सुट्टीवरती होते आणि त्यावेळेला एक प्रशांत भूषण नावाचे एक ऍक्टिव्हिस्ट आहे, जे अण्णा हजारेंबरोबर पण त्यांनी काम केलं. राईट टू इन्फॉर्मेशन संदर्भात बरंच त्यांचं काम आहे. विद्वान वकील आहेत, म्हणजे अगदी कोर्टाने सुद्धा ते नंतर मान्य पण केलेलं आहे. तर या प्रशांत भूषणनी कुठून तरी त्यांचा तो फोटो मिळवला. आता त्या फोटोमध्ये ते एका मोठ्या बुलेट किंवा बुलेट सारख्या गाडीवरती आहेत, मोटरसायकलवरती आहेत आणि त्यांनी मास्क लावलेला नाहीये. तर त्याच्या संदर्भात त्यांनी एक मग वाद उपस्थित केला. त्यांनी ट्विट केलं, Growing businesses need a hosting solution that is powerful yet easy to manage. Let's look at how business hosting. नेता टाइप आधा काम मत करो, सब्सक्राइब के साथ साथ बेल. तर ही जी लिंक दिली आहे, वाय प्रशांत भूषण रिफ्यूज टू अपोलोजाइज टू द सुप्रीम कोर्ट. आता ही एक सिरीज आहे. हा जो माणूस आहे आकाश बॅनर्जी, सबस्क्रायबर्स बघा त्याचे 16.3 लाख. तर त्याचे व्ह्यूज सुद्धा बघा. एका या युट्यूबचा जो एपिसोड आहे त्याचे व्ह्यूज 7,22,000 वगैरे व्ह्यूज आहेत. तर पॉप्युलर असा माणूस आहे. तर त्यांनी ही प्रशांत भूषण संबंधाने एक छोटीशी क्लिप तयार केली आहे, ती जरूर पहा. दुसरं एक क्लिप दिसते इथे मला, ती प्रशांत भूषण यांची ले लीजिए, मुलाखत है। वो सब छोड़ के इस केस के ऊपर मैं मान लेता हूं कोर्ट हैड रीजन टू बी स्कैंडलाइज्ड, लेकिन आपको क्या लगता है इवन इफ इट हैड रीजन टू बी स्कैंडलाइज्ड, व्हाट इज दिस हरी एंड व्हाट इज दिस रश ऑफ द केस? हाँ, उसका तो कोई वजह समझ में नहीं आई, क्योंकि बार बार कोर्ट से ये बोला गया कि भाई इस केस की हियरिंग ओपन कोर्ट में होनी चाहिए। तर आपला मुख्य विषय आज हा नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात जास्त जात नाही, पण हा विषय जरा शोधून पहा, इंटरेस्टिंग आहे. तर प्रशांत भूषण आणि आपले सरन्यायाधीश यांच्यामध्ये झालेला वाद. आपल्याकडे न्यायव्यवस्थेमध्ये एकात्म अशी न्यायव्यवस्था आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल जवळपास प्रत्येक राजधानीच्या शहरामध्ये, राज्याच्या राजधानीच्या शहरामध्ये उच्च न्यायालय आहे, हायकोर्ट आहे. तसं ते मुंबई हायकोर्ट पण आहे. तर त्याचं नाव अजूनही बॉम्बे हायकोर्ट असंच ठेवलेलं आहे, ते बदललेलं नाही आहे. तर कलकत्ता हायकोर्ट इज द ओल्डेस्ट हायकोर्ट इन इंडिया. It was established on 1st July 1862 under the High Courts Act 1861. म्हणजे भारतातली न्यायव्यवस्था ब्रिटिशांनी उभी करून दिलेली आहे. आता आपल्याकडचे पोलीस आणि आपल्याकडचे लष्करी अधिकारी आफ्रिकेतल्या देशांमध्ये जातात. साऊथ सुदान नव्याने जन्माला आलेला देश आहे. 2011 मध्ये त्याची निर्मिती झाली. तर 2011च्या नंतर साऊथ सुदानमध्ये पोलीस, तुरुंग, न्यायालय ही व्यवस्था उभी करण्याचं काम भारताच्या लष्करी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. तसं ब्रिटिशांनी आपल्याकडे, अर्थात हा एक फरक आहे त्याच्यामध्ये, आपण जे काही साऊथ सुदानमध्ये करतोय ते एक मित्र राष्ट्राला मदत म्हणून करतोय किंवा संयुक्त राष्ट्रांचा एक प्रोजेक्ट म्हणून करतोय. ब्रिटिश आपल्याकडे आले तर त्यांनी इथे वसाहत स्थापन केली होती. आपण स्वातंत्र्य आपण गमावलेलं होतं आणि आपल्यावरती ते राज्य करत होते. पण त्यांनी राज्य करताना इथे एक व्यवस्था उभी करून दिली आणि त्या व्यवस्था मात्र आजपर्यंत टिकून आहेत. म्हणजे पार्लमेंट, राष्ट्रपती भवन, म्हणजे त्याचं ब्रिटिश कालीन बांधकाम हे अगदी स्पष्ट जाणवतं. मुंबईमध्ये सुद्धा आपल्या फोर्ट एरियात तुम्ही गेलात तर ब्रिटिश कालीन बांधकाम जाणवतं. गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी गेलात तर तिथे तुम्हाला ते दिसेल. तसं कलकत्ता हायकोर्ट जे आहे ते ब्रिटिशांनी स्थापन केलेलं हायकोर्ट आहे. आणि कलकत्ता हायकोर्टामध्ये
वेस्ट बेंगॉल आणि युनियन टेरिटरी ऑफ अंदमान अँड निकोबार. पश्चिम बंगाल त्याचा नकाशावरती जर तुम्ही स्थान पाहिलं तर बंगालचा उपसागर त्याच्या पूर्वेला आहे आणि बंगालच्या उपसागरातून पुढे गेलात म्हणजे तुम्हाला अंदमान आणि निकोबार बेट लागतात. तर त्या बेटांच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे ते सुद्धा त्याचं कार्यक्षेत्र आहे कलकत्ता उच्च न्यायालयाचं. आता हा फोटो तुम्ही ओळखला असाल, ही इमारत तुम्ही पाहिली असेल. मुंबईमध्ये राहून जर पाहिलेली नसेल तर जरूर जाऊन पहा. ही मुंबई उच्च न्यायालयाचा फोटो आहे, बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्ट आणि त्याच्याच बाजूला मुंबई युनिव्हर्सिटी आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्ही आणखी थोडंसं पाहिलं तर उंच एक इमारत शेअर मार्केटची दिसते, मुंबई शेअर मार्केटची. हे तिन्ही एकत्र इमारती दिसतात. तीन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या गोष्टी आहेत. ही न्यायाच्या क्षेत्रातलं, विद्यापीठ शिक्षणाच्या क्षेत्रातलं आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा BSE ज्याला म्हणतो आपण, ते आर्थिक क्षेत्रातलं मोठं केंद्र आहे. तर या तिन्ही जवळजवळ आहेत गोष्टी. प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये उच्च न्यायालय आहे आणि इथे तुम्हाला एक मोठी यादी दिसेल. आता हे बॉम्बे हायकोर्ट आहे. तर साधारणपणे प्रत्येक हायकोर्ट एका राज्यासाठी असं आहे, पण काही हायकोर्ट्स जे आहेत ती एकापेक्षा जास्त राज्यांसाठी असलेली तुम्हाला दिसतात. आता उदाहरणार्थ तुम्ही पहा, अलाहाबाद हायकोर्ट हे उत्तर प्रदेशसाठी आहे. अलाहाबाद ही राजधानी नाही, पण अलाहाबाद पहिल्यापासून, आता त्याचं नाव बदललंय, बदललेलं नाव आता मला तुम्हाला सांगता येणार नाही. आंध्र प्रदेश हायकोर्ट याची राजधानी आंध्र प्रदेशची अमरावती ही आहे. अमरावती म्हणजे महाराष्ट्रातली अमरावती नाही, आंध्र प्रदेश मधली अमरावती ही वेगळी आहे. नव्याने ते शहर वसवलेलं आहे. तेलंगण, तर तेलंगणाचं विभाजन झालं म्हणजे तेलंगण हे वेगळं राज्य निर्माण झालं आणि मग हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी झाली. त्याच्यामुळे उरलेला जो आंध्र प्रदेश आहे त्याची राजधानी अमरावती झाली. त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्ट, मुंबईला असलेलं जे हायकोर्ट आहे ते, तर महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण दीव या सगळ्यांचं मिळून हे प्रतिनिधित्व करतं. कलकत्ता हायकोर्ट आता आपण बघितलं, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेट. छत्तीसगड हायकोर्ट हे बिलासपूरमध्ये आहे. दिल्ली हायकोर्ट अर्थातच दिल्लीमध्ये आहे. गुवाहाटी हायकोर्ट पुन्हा अनेक राज्यांशी संबंध येतो याचा. गुवाहाटी किंवा गोहत्ती मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो, आसामची राजधानी. अर्थात ती दिसपूर आहे, पण ती गुवाहाटीमध्येच एक छोटासा भाग आहे, त्याला दिसपूर म्हणतात. तर आसाम, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या सगळ्यांचं प्रतिनिधित्व किंवा या सगळ्यांच्या मध्ये हायकोर्टाची जबाबदारी ही एवढ्या सगळ्या एरियामध्ये आहे. गुजरात हायकोर्ट गुजरात पुरतच मर्यादित आहे. जम्मू आणि काश्मीर जे हायकोर्ट आहे ते आता जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे. तसंच तुम्ही बघा, केरळ हायकोर्ट केरळ आणि लक्षद्वीप या दोघांसाठी आहे. मद्रास हायकोर्ट तमिळनाडू आणि पुदुचेरी, पुदुचेरी म्हणजे पूर्वी पॉंडेचेरी असं त्याला म्हणायचं. पुदुचेरी तमिळनाडू मधला एक समुद्र किनाऱ्यालगतचा भाग आहे, त्याच्यावर फ्रेंचांचं राज्य होतं. म्हणजे आजही पॉंडेचेरीमध्ये किंवा पुदुचेरीमध्ये तुम्ही गेलात तुम्हाला फ्रेंच आर्किटेक्चर दिसेल. आणि मग ही बाकीची प्रत्येक राज्याची हायकोर्ट्स आहे. हायकोर्टानंतर नगर, दिवाणी आणि सत्र न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट सेशन्स जज किंवा डिस्ट्रिक्ट सेशन्स कोर्ट असं त्याला म्हणतात. जिल्हा पातळीवरती म्हणजे हायकोर्टाच्या खाली जे येतात ते जिल्हा पातळीवरती न्यायालय आहे.
जसं मुंबईमध्ये आहे तसं हे सोलापूरमध्ये पण आहे जिल्हा न्यायालय. तसं ते कोल्हापूरमध्ये पण आहे, साताऱ्यामध्ये पण आहे, सांगलीमध्ये पण आहे. महाराष्ट्रामध्ये जे 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यामध्ये 36 डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट असणार आहेत, जिल्हा न्यायालय. आता हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स काय प्रकार आहे, तर 2 प्रकारचे कायदे असतात, सिव्हिल आणि क्रिमिनल. सिव्हिल आणि क्रिमिनल म्हणजे अगदी थोडक्यात एक्सप्लेन करायचं, मला ते साधं आणि सोपं उदाहरण वाटतं की सिव्हिल याचा अर्थ 2 भावांच्या मध्ये संपत्तीच्या वाटपावरून वाद आहे. ते वडील राहिलेले नाहीयेत, त्यांचं वय झालं, ते वारले आणि मग त्यांनी काही संपत्ती वाटप करून दिलेली नव्हती किंवा वारस कुणी नेमलेला नव्हता, तर मग 2-3 भाऊ आहेत, तर दोघांच्या तिघांच्या मध्ये वाद आहे की कोणता जमिनीचा तुकडा कुणी घ्यायचा. मग एखादा चांगला असतो तोच सगळ्यांना हवा असतो, मग तिथून वाद सुरू होतात. मग आता हे जे काही वाद आहेत याच्यामध्ये क्राईम नाहीये, हे सिव्हिल मॅटर आहे असं म्हणतात. जर हे 3 भाऊ पोलीस स्टेशनला गेले आणि म्हणाले की आमचे जमिनीचे वाद आहेत आणि आम्हाला ते त्याच्यामध्ये तुम्ही जरा मध्यस्थी करा, तर पोलीस त्यांना सांगतील की हा तुमचं हे सिव्हिल मॅटर आहे, तर तुम्ही कोर्टामध्ये जा आणि ते सोडवून घ्या. हा, पण त्या वादावादीमध्ये चर्चेमध्ये कोणाचं तरी डोकं फिरलं आणि त्यांनी उचलून दुसऱ्याच्या डोक्यामध्ये दगड घातला, तर तो क्राईम झाला, बॉडी ऑफेन्स म्हणतात त्याला. मग तो इंडियन पिनल कोड खाली येतो. हा, मग तिथे पोलीस मध्ये येतात. तर पोलीस कुठपर्यंत येतील, जोपर्यंत त्यांनी तक्रार ज्यांनी केली आहे मग त्याची तपासणी करतील, अटक करतील, ज्यांनी हल्ला केलाय त्याला अटक करतील, मग कोर्टामध्ये केस होईल. मग ही कशी झाली, क्रिमिनल केस झाली, कारण तो तिथे क्राईम आहे. सिव्हिल आणि क्रिमिनल असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे, त्याला दिवाणी आणि फौजदारी असं मराठीमध्ये म्हणतात. तर दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय. आता इथे डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट असं लिहिलंय, तर डिस्ट्रिक्ट कोर्ट हे सहसा ते कोणत्या अर्थाने म्हटलंय तर दिवाणी, आणि सेशन्स कोर्ट हे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज सगळ्या जे काय आहेत ते पाहतो. तर डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट म्हणजे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय, जिल्हा न्यायालय. तर जिल्हा न्यायालयांच्या खाली मग सबऑर्डिनेट कोर्ट्स असं म्हणतात त्याला. मग त्याच्यात पंचायत कोर्ट्स आहेत, मुन्सिफ कोर्ट्स आहेत. आपल्या मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं तर डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट हे पुन्हा हायकोर्टाच्या बाजूला विद्यापीठाच्या बिल्डिंगच्या जवळ सेशन्स कोर्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर भायखळ्याला एक कोर्ट आहे, विक्रोळीला एक कोर्ट आहे, असे 10-12 कोर्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये आहेत. तर ती सबऑर्डिनेट कोर्ट्स झाली, छोटी छोटी कोर्ट्स झाली. म्हणजे पहिल्यांदा छोटी एखादी घटना घडली तर ती छोट्या कोर्टामध्ये ती केस दाखल केली जाते, मग तिथे निकाल दिला जातो. तो निकाल जर दोन्ही पक्षांपैकी कोणाला तरी पसंत पडला नाही, योग्य वाटला नाही, तर ते न्यायाधीश परवानगी देतात की तुम्ही 8 दिवसाच्या आत सेशन्स कोर्टामध्ये अपील करू शकता, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अपील करू शकता. अपील करायचं का नाही याची परवानगी सुद्धा न्यायाधीशच देतात. न्यायाधीशांना असं वाटलं की मी दिलेला निर्णय योग्य आहे आणि पुढे जाण्याची गरज नाहीये, तर ते परवानगी देतही नाही. मग तुम्हाला आणखीन वरच्या कोर्टात जावं लागतं, हायकोर्टात जा किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात जा आणि सांगा पहिल्यांदा की मला अपील करायचंय आणि मला खालच्या कोर्टाने अपील करायला मनाई केलेली आहे. ते जर डिस्ट्रिक्ट किंवा हायकोर्टाने ऐकलं तर ते मध्ये इंटरफिअरन्स करतात, ते हस्तक्षेप करतात आणि सांगतात की यांना अपील करायला परवानगी द्या. मग तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊ शकता. डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये परत ती केस चालेल, तिथे निर्णय दिला जाईल. तो दोघांपैकी कोणाला तरी पटला नाही तर तो परत हायकोर्टामध्ये जाऊ शकतो. हायकोर्टामध्ये पण तीच सगळी प्रोसिजर होईल. निर्णय पटला नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची मुभा असते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मात्र अंतिम मानला जातो. सुप्रीम कोर्टानंतर आणखीन एकच शक्यता शिल्लक उरते की एखादी क्रिमिनल केस आहे आणि
एखाद्यावरती खुनाचा आरोप झालेला आहे आणि मग त्याला खालच्या कोर्टाने पहिल्यांदा फाशीची शिक्षा दिली, जिल्हा न्यायालयाने ती कायम केली, उच्च न्यायालयाने पण ती कायम केली, तो पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला, त्यांनी पण ती कायम केली, तर असा जो गुन्हेगार आहे तो आता आरोपी राहिलेला नाहीये, कारण त्याला आरोप त्याचा सिद्ध झाला आणि त्याला गुन्हेगार सगळ्या न्यायालयांनी मानलेलं आहे, सिद्ध झालंय. तर आरोपी आणि गुन्हेगार यातला हा फरक पण लक्षात ठेवा. तर हा जो गुन्हेगार आहे आता सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलंय आणि तिथे पण सिद्ध झालं की यांनी गुन्हा केलेला आहे आणि याला फाशीची शिक्षा देण्यात यावी असा आदेश दिलाय. तर तो दयेसाठी अर्ज करू शकतो. तुम्ही कसाबच्या केसमध्ये अलीकडे पेपरमध्ये, या सगळ्या न्यूज पेपरमध्ये या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, वाचल्या असतील, की तो दयेचा अर्ज पण त्यांनी केला आणि मग राष्ट्रपतींच्याकडे तो दयेचा अर्ज केला जातो. राष्ट्रपती कन्सिडर करतात, विचार करतात त्याच्यावर आणि त्यांचा निर्णय देतात. मग त्याला अर्थात मर्यादा नाहीये, ते कितीही वेळ घेऊ शकतात. बऱ्याच वेळेला बराच काळ त्याच्यामध्ये निघून जातो आणि मग जर काही फार विचित्र कंडिशन असेल, म्हणजे उदाहरणार्थ अगदी डॉक्टरांनी असं लिहून दिलंय की हा माणूस आजारी आहे, 80च्या वर याचं वय आहे, कारण खटला चालता चालता बऱ्याच वेळेला 20-25 वर्ष पण कधी कधी निघून जातात. त्याचा घटना घडली केव्हा तरी 50व्या वर्षी, त्याच्यानंतर तो 75-80 वर्षाचा आता झालाय आणि आता त्याला फाशी द्यायची आहे, तर तो आजारी आहे, त्याला काहीतरी दुर्धर असा रोग आहे, कॅन्सर आहे उदाहरणार्थ, आणि डॉक्टरांनी सर्टिफाय केलंय की 6 महिन्याच्या आत हा काही 6 महिन्याच्या पेक्षा जास्त हा काही शिल्लक राहत नाही, तर त्याला दया दाखवली जाते. तर दयेचा 2 प्रकारे हक्क आहे दया दाखवण्याचा. एक तर त्याला पूर्णपणे सोडून द्या किंवा मग त्याची शिक्षा कमी करा. मग त्याची कंडिशन बघून जर सांगितलं की 2-3 महिन्याचाच हा आपला इथला म्हणजे 2-3 महिनेच याचं जीवन आता शक्य आहे, त्याच्यानंतर हा जिवंत राहणं शक्य नाही, तर मग त्याला सोडून दिलं जातं, मग तो आपल्या घरी शांतपणे राहू शकतो. असं काही आंतरराष्ट्रीय केसेसच्या बाबतीमध्ये झालेलं दिसतं. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुद्धा सोडून दिलेलं आहे, किंवा अमेरिकेतली काही केसेस आहेत, युरोपातल्या काही केसेस आहेत, भारतातल्या पण काही केसेस आहेत जिथे दया दाखवलेली आहे. तर बऱ्याच वेळेला ते अर्ज फेटाळले पण जातात. पण सबऑर्डिनेट कोर्ट पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अशा पद्धतीने, अशा क्रमाने केसेस जातात. आता न्यायालयांची आपल्याकडे एकात्म व्यवस्था आहे. म्हणजे मंत्रिमंडळ जर पाहिलं तर 2 असतात, म्हणजे एक पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ केंद्रामध्ये आणि मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ राज्यामध्ये, हे दोन्ही स्वतंत्र असतात. तसंच लोकसभा आणि राज्यसभा केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद. मग तशीच ती गुजरातमध्ये एक आहे, कर्नाटकमध्ये वेगळी आहे, बंगालमध्ये वेगळी आहे, तमिळनाडूमध्ये वेगळी आहे. तर तसं कायदे मंडळ दोन्हीसाठी वेगवेगळं, केंद्रासाठी एक आणि राज्यांसाठी एक, कार्यकारी मंडळ केंद्रासाठी एक आणि राज्यासाठी एक, आणि दोन्ही स्वतंत्रपणे निवडून येतात, वेगवेगळ्या वेळेला पण निवडून येऊ शकतात. तसं न्यायालयांच्या बाबतीत नाहीये. न्यायालयाची व्यवस्था ही एकात्म व्यवस्था आहे, म्हणजे सर्व केंद्रीय सरकारच्या नियंत्रणाखाली असतं. एकच व्यवस्था आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय, त्याच्या नियंत्रणाखाली उच्च न्यायालय, त्यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय आणि त्यांच्या नियंत्रणाखाली बाकीची कनिष्ठ न्यायालय, सबऑर्डिनेट कोर्ट्स. तर राज्यांसाठी वेगळी व्यवस्था नसते. अमेरिकेमध्ये अशी दुहेरी व्यवस्था आहे, म्हणजे मग तिथे तुम्ही कोणत्या कायद्याचा भंग केलाय त्याप्रमाणे त्या कोर्टामध्ये तुमच्या विरुद्ध खटला होतो. राज्याच्या कायद्याचा, उदाहरणार्थ आता भारतात जर लागू केलं असतं, महाराष्ट्राचे कायदे वेगळे, केंद्र सरकारचे, भारत सरकारचे कायदे वेगळे. मग पहिल्यांदा हे पाहायचं की कुठल्या कायद्यानुसार तुम्ही गुन्हा केलाय, मग त्याप्रमाणे तो खटला आयदर महाराष्ट्र सरकारच्या न्यायालयात चालेल किंवा भारताच्या न्यायालयात चालेल. तर भारतामध्ये अशी व्यवस्था नाहीये, एकात्म व्यवस्था आहे, एकच सिंगल सिस्टम ऑफ ज्युडिशियरी असं म्हणतात.
फौजदारी आणि नागरी कायदा याच्यातला फरक मगाशी आपण पाहिला. तर फौजदारी आणि नागरी म्हणजे गुन्हेगारी जिथे होते तिथे फौजदारी कायदा लागू होतो. नागरी कायदा बाकीचे इतर जिथे गुन्हा नाहीये पण जिथे वाद आहे, कायद्याचा अर्थ लावण्यासंबंधी काहीतरी वाद आहे, अशा ठिकाणी फौजदारी कायदा नागरी कायदा लागू होतो. फौजदारी कायदा सगळ्यांना समान आहे. म्हणजे गुन्हा केल्यानंतर किंवा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तो हिंदू आहे का मुसलमान आहे का ख्रिश्चन आहे, तो ब्राह्मण आहे का मराठा आहे का महार आहे का आणखीन कुठल्या जातीचा आहे, तो महिन्याला ₹1,00,000 मिळवतो का 10,00,000 रुपये मिळवतो का 10,000 रुपये मिळवतो, तो ग्रॅज्युएट झालाय का 10वी शिकलाय का निरक्षर आहे, तो बिहारचा आहे का उत्तर प्रदेशचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, हे काहीही बघितलं जात नाही. गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार आणि सर्वांना शिक्षा सारखीच असते. त्यामुळे फौजदारी कायदा सर्वांसाठी समान आहे, पण नागरी कायदा प्रत्येक धर्मासाठी वेगळा आहे. आता हे जाणीवपूर्वक केलेलं आहे हे लक्षात घ्या. हिंदूंसाठी वेगळा हिंदू पर्सनल लॉ आहे, मुसलमानांसाठी वेगळा मुस्लिम पर्सनल लॉ आहे, पारशांसाठी वेगळा पारशी पर्सनल लॉ आहे. म्हणजे विवाह करायचा तर साधारणपणे आपल्याकडे बहुसंख्य विवाह अजूनही होतात, ते एकाच धर्मामध्ये होतात. तर हिंदू असेल तर मग तो सहसा काय करतो, हिंदू पर्सनल लॉ प्रमाणे आपलं लग्न रजिस्टर करतो. पण दोन धर्माचे लोक असतील, एक मुलगा एका धर्माचा आहे, मुलगी एका धर्माची आहे, तर आंतरधर्मीय असा विवाह जिथे असेल तिथे असा प्रश्न येतो की कुठल्या कायद्याप्रमाणे लग्न करायचं. मग बऱ्याच वेळेला मुलाच्या धर्माप्रमाणे सगळं केलं जातं, मुलगी सुद्धा मग मुलाचा धर्म स्वीकारते. पण काही ठिकाणी दोन्ही पक्ष म्हणतात की आम्ही आमचा धर्म सोडणार नाही. मग कुठल्या कायद्यानुसार विवाह करायचा, तर एक कॉमन असा मॅरेज ऍक्ट आहे, सिव्हिल मॅरेज ऍक्ट. म्हणजे त्या कायद्यानुसार मग तिथे कुठल्याही धर्माचा संबंध येत नाही. मग तुम्ही रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायचं आणि तिथे नोंद करायची आणि तुमचा विवाह मग त्या कायद्याप्रमाणे पुढे सगळा नियमित केला जाईल. मग पुढे काही प्रॉब्लेम्स आले तरी मग सिव्हिल मॅरेज ऍक्ट प्रमाणे सगळी कलमं तुम्हाला लागू होती. तर हे नागरी कायदे प्रत्येकासाठी वेगवेगळे. ते करण्याचं कारण असं आहे की हिंदू पिढ्यानपिढ्या एका विशिष्ट पद्धतीने जगत आले, मुसलमान एका वेगळ्या पद्धतीने जगत आले, ख्रिश्चन एका वेगळ्या पद्धतीने, शीख वेगळ्या पद्धतीने, बौद्ध आणि जैन वेगळ्या पद्धतीने. या सगळ्यांना अचानक जर तुम्ही 26 जानेवारी 1950 सांगितलं असतं की तुम्ही आपापले धर्म सोडा आणि फक्त घटनेप्रमाणे वागा, तुम्हाला देवळात जाता येणार नाही, चर्चमध्ये जाता येणार नाही, मशिदीत जाता येणार नाही, किंवा लग्न करताना फक्त रजिस्ट्रार समोर जाऊन रजिस्ट्रेशन करूनच लग्न करावं लागेल, बाकीचे सोहळे वगैरे करता येणार नाहीत, ते आम्ही बेकायदेशीर मानू, असं जर काही केलं असतं, सगळ्यांना एकच नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला असता तर मोठा असंतोष माजला असता. नागरी कायदा लागू समान करावा ही कशामध्ये टाकलेलं आहे आपण बघितलेलं आठवत असेल तर बघा तुम्ही. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकलेलं आहे की राज्यांनी या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न करावे की नागरी कायदा समान करण्याचा, पण जबरदस्ती करू नये. जेव्हा सगळ्या घटकांच्याकडून येईल त्यावेळेला समान नागरी कायदा लागू केला जाईल. सगळे जेव्हा म्हणतील की आम्हाला आमचा धर्माचा कायदा नकोय, आमचा धर्म आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवरती पाळतो, पण आम्हाला समाज जीवनामध्ये किंवा राजकारणामध्ये सगळ्यांच्या बरोबर राहायचंय आणि एकच कायदा हवाय, त्यावेळेला मात्र तसा कायदा लागू करण्यात येईल. आता सरन्यायाधीश होण्यासाठी काय काय पात्रता लागते हे तुम्ही अगदी शाळेपासून शिकत आलेला आहात, ते तसेच आहेत पात्रता, त्याच्यामध्ये बदल काही नाहीये. नागरिकत्व भारताचं ही साहजिकच पहिली अट आहे. त्याच्यानंतर
5 वर्ष कुठल्या तरी उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे, किंवा 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे उच्च न्यायालयात अर्थात, किंवा राष्ट्रपतींच्या मते ते कायदे तज्ञ असले पाहिजे. आता काही जण कायदे तज्ञ असतात, सहसा असं होत नाही की एवढा मोठा कायदे तज्ञ आहे की ज्याला राष्ट्रपती मानतात तो 10 वर्ष वकिली केली नाहीये, 5 वर्ष जज म्हणून काम केलेलं नाही, असं होत नाही. पण एखादी केस अशी असू शकते की तो कायद्यातला म्हणजे मोठा तज्ञ आहे, पण त्यांनी हायकोर्टात वकिली केलेली नाहीये, त्यांनी असंच सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्याचा सगळा वेळ गेला. त्यामुळे हायकोर्टातली वकिली 2-3 वर्ष असेल, मग नंतर तो जो बाहेर पडला तो त्याच्यातच आहे, पण तो फेमस आहे, त्याचा अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे ही तिसरी तरतूद पण करून ठेवलेली आहे की 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश, 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली, किंवा राष्ट्रपतींच्या मते कायदे तज्ञ. 3 पैकी काहीही पूर्ण असलं तरी तो उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून होऊ शकतो. म्हणजे पहिल्यांदा न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात म्हणून त्याची नियुक्ती व्हायला लागते, आणि मग सिनियरिटी प्रमाणे, सिनियरिटी म्हणजे ज्येष्ठतेचा क्रम असतोय, तर ज्येष्ठतेप्रमाणे राष्ट्रपती त्याची नियुक्ती ही सरन्यायाधीश म्हणून करतात. आतापर्यंत सहसा ही सिनियरिटी आहे ती डावललेली नाहीये. इंदिरा गांधींनी एकदा प्रयत्न केला, म्हणजे एकदा तो प्रयोग केला त्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये 1976 मध्ये. जे न्यायाधीश असं त्यांना वाटत होतं की काही कारणाने त्यांचे वाद असतील तर हे नको आहे, तर त्यांनी त्यांच्यापेक्षा ज्युनियर न्यायाधीशांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली. मग सर्वोच्च न्यायाधीश म्हणून जे व्हायला पात्र होते त्यांनी निषेध म्हणून राजीनामा केला. म्हणजे साधारणपणे आतापर्यंत हे नियम पाळले गेलेले आहेत की राष्ट्रपती त्याची नियुक्ती करतात सरन्यायाधीशांची, पण ते अर्थातच सगळ्यांचा सल्ला घेऊन आणि आधीच्या सरन्यायाधीशांची जे निवृत्त होणार आहेत त्यांचा पण सल्ला घेतला जातो आणि मग त्यांची नियुक्ती केली जाते. मग बाकीचे सगळे जे न्यायाधीश आहेत ते सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने नियुक्त केले जातात. उच्च न्यायालयातले न्यायाधीश त्यांची नियुक्ती सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे मिळून करतात. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 30 न्यायाधीश सध्या आहेत आणि त्यांचं निवृत्तीचं वर्ष आहे ते 65 वर्ष. अमेरिकेमध्ये न्यायाधीशांना निवृत्तीचं वय नाहीये. म्हणजे अगदी असे पण न्यायाधीश आहेत की ज्यांना उचलून आणावं लागतं, कारण फिजिकल कॅपॅसिटी संपत आलेली आहे, पण बुद्धी अजूनही तीक्ष्ण आहे, डोकं स्थिर आहे, शांत आहे आणि ते अजूनही काम करू शकतात. तर अशा लोकांना काम करण्याची परवानगी आहे. तर लोक 90-95 वर्षी सुद्धा काम करत राहतात. माझे जे शिक्षक होते त्यांनी निवृत्तीच्या वेळेला असं सांगितलं होतं, म्हणजे आम्ही त्यांचा एक मोठा सेंड ऑफचा कार्यक्रम केला होता. त्यावेळेला ते असं म्हणाले की मला थोडंसं असं दुःख वाटतं की आता मला म्हणजे इतकी वर्ष शिकवून 60व्या वर्षी ते हे बोलत होते की इतकी वर्ष शिकवल्यामुळे आता माझ्याकडे एक मोठा अनुभवाचा साठा झाला आहे. शिकवावं कसं, लोकांपर्यंत पोहोचावं कसं, लोकांना नेमकं काय कुठे माहिती आहे ती कशी सांगावी, ते सगळं आता मला चांगलं कळायला लागलंय, आधीपेक्षा जास्त चांगलं कळायला लागलंय आणि आता मी ते काम माझं करू शकत नाही, म्हणजे मी रिटायर झालो. तर इथे शिक्षकांना सुद्धा रिटायरमेंट एज असू नये, त्यांच्या इच्छेने त्यांनी रिटायर व्हावं एका विशिष्ट मर्यादेनंतर असं त्यांनी सुचवलं होतं. अर्थात त्याची काही अंमलबजावणी कुठे झालेली दिसत नाही, पण अमेरिकेमध्ये न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये ही सोय आहे. आता अखिल भारतीय न्यायालयीन सेवा, ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस ही अजून सुरू झालेली नाहीये, पण त्याची चर्चा मात्र खूप आहे. आता ही अखिल भारतीय न्यायालयीन सेवा म्हणजे जसं प्रशासकीय सेवा आहे ऑल इंडिया किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा, किंवा इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन
म्हणजे भारतीय पोलीस सेवा, तुम्ही त्यांच्या बॅचवरती पाहत असाल, बॅचवरती भापोसे किंवा मपोसे, भारतीय पोलीस सेवा किंवा महाराष्ट्र पोलीस सेवा. काही जण भारतीय पोलीस सेवेतून येतात. तसं ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस असावी असं चर्चेमध्ये आहे, पण प्रत्यक्षात अजून ते आलेलं नाही. की अशा परीक्षा घ्याव्यात UPSCनी आणि मग न्यायाधीश नियुक्त करावे आणि मग या न्यायाधीशांची भरती केल्यानंतर ज्या रिकाम्या जागा आहेत त्या पण भरल्या जातील आणि कंटिन्युअस त्याच्यामध्ये माणसं मिळत राहतील आणि त्याच्यामुळे ज्या पेंडिंग केसेस आहेत, भारतामध्ये पेंडिंग केसेसचं प्रमाण खूप मोठं आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्या पेंडिंग केसेस कशा आहेत, किती आहेत ते पण बघूया. आता सुद्धा दुसरा एक टॉपिक आहे, त्याला मी आता सुरुवात करत नाहीये, ऑलमोस्ट 8:15 झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण आता इथे थांबूया. आता मला वाटतं चर्चा करायला पण आपल्याला फार वेळ नाहीये. आपल्या ग्रुपवरती आपण आपली चर्चा या संदर्भातली चालू ठेवू. ग्रुपवरती तुम्ही ऍक्टिव्ह राहा आणि परीक्षेचं लक्षात ठेवा, महत्वाचं सगळ्यात म्हणजे. तर परीक्षा साधारणपणे डिसेंबरमध्ये केव्हा तरी तुमची होईल. आत्ताच्या म्हणण्याप्रमाणे अजून निश्चित तारखा आलेल्या नाही. तर आपण इथे आता थांबूया आणि परत आता पुढच्या आठवड्यात भेटू. त्याच्यानंतर आपली मला वाटतं दिवाळीची सुट्टी सुरू होईल. 12 ते 18 हे 6-7 दिवस आपल्याला दिवाळीची सुट्टी आहे. म्हणजे 11 तारखेपर्यंत आपले लेक्चर्स चालतील. So thank you and good night. Good night, sir. Good night.